दाखवा तुमचं तिकीट दाखवा. तिकीट दाखवा नाही तर फुकटात प्रवास केला. मला फार आनंद वाटतो आहे की जी यवतमाळकरांची स्वप्नपूर्ती होती ती आता याच्यामध्ये सत्यामध्ये उतरते आहे. आणि आम्ही ज्या रेल्वेची वाट अनेक वर्षापासून पाहत आहोत त्या रेल्वेमध्ये मी आज या ठिकाणी बसलेली आहे. आणि म्हणून माझ्यासाठीच नाही तर सगळ्या यवतमाळकरांसाठी ही फार आनंदाची बाब आहे. आणि दुसरं या निमित्ताने मी सांगू इच्छिते की ही कळंबपर्यंत रेल्वे आलेली आहे. ती येत्या काही महिन्यातच यवतमाळपर्यंत रेल्वे आणण्याचा माझा संकल्प आहे. आणि कळंबपासून याला नागपूरपर्यंत कसं नेता येईल आणि कशा याच्या फेऱ्या पण वाढवता येतील, संध्याकाळची फेरी पण असावी अशी एक मागणी या ठिकाणी होते आहे. आणि त्या संदर्भामध्ये लक्ष घालते आहे. पण आज खरोखर मोदी साहेबांनी 28 तारखेला ही झेंडी या रेल्वेसाठी दाखवली आणि आज आम्ही याच्यामध्ये प्रवास करतो. खूप आनंद होतोय, मला तर खूप आनंद होतोय. तो पण एकदम प्रवास सुखद राहील माझा, मला काही अडचण वाटत नाही. आणि तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की ज्येष्ठांचे, वरिष्ठांचे, नेत्यांचे आशीर्वाद असल्यानंतर आणि खाली जनतेचे आशीर्वाद असतील तर मला कुठल्याही गोष्टीची भीती नाही. आणि म्हणून मला असं वाटतं हा प्रवास पण माझा एकदम स्मूथ सुखद होणार आहे. अशा सगळ्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना घेऊन जात आहेत. दिल्लीपर्यंतचा प्रवास देखील असाच राहणार आहे. असा सगळ्यांना घेऊन मी दिल्लीला जाणार आहे कारण दिल्लीला पोहोचवण्यामध्ये या सगळ्यांचा सिंहाचा वाटा आहे. मी आहे सध्या वर्धा कळंब या रेल्वेमध्ये आणि या रेल्वे या भागाचे खासदार जे आहेत ते या ठिकाणी प्रवास करत आहेत. आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत या भागाचे खासदार. काही अनेक वर्षापासूनची यवतमाळकरांची आणि कळंबकरांची रेल्वे धावली पाहिजे. काय वाटतं आज तुम्ही या रेल्वेच्या प्रवास करता? ही स्वप्नपूर्ती पूर्ण होताना पाहताना मला प्रचंड आनंद होतो आहे. कारण अनेक वर्षापासून यवतमाळकरांची ही मागणी होती आणि ती आज पूर्ण झालेली आहे. आदरणीय मोदी साहेबांनी 28 तारखेला या रेल्वेला झेंडी दिली आहे. आज आम्ही यामध्ये सगळेजण प्रवास करतो आहोत. ही आमच्या सर्वांसाठी फार आनंदाची बाब आहे आणि त्याच्यामुळे निश्चितच आम्हाला सगळ्यांना हा आनंद झाला. महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या 20 भाजपकडून 20 जागांची उमेदवारी घोषित शिंदे गटाकडून उमेदवारी घोषित झाली. काय वाटतं आपल्याला उमेदवारी? मला असं वाटतं की तुम्ही उमेदवाराची काही चिंता करू नका. आमचे मुख्य नेते निश्चितच या ठिकाणी आमच्या सगळ्यांचं काम पाहून आणि मला असं वाटतं की त्याच्यावर ते फार बोलण्याची आवश्यकता आहे असं नाही. ते निश्चित चांगलाच निर्णय या ठिकाणी होईल अशी मला पूर्ण खात्री आहे. आपल्याला पक्षाकडून काही निरोप आला नाही, निरोप वगैरेचा विषय नाही आहे. मला खात्री आहे की आदरणीय आमचे नेते मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हा योग्यच निर्णय आमच्या सगळ्यांसाठी घेतील. महाविकास आघाडी आणि महायुती या संदर्भात मतदारसंघातील काय समीकरण? काहीच नाही आहे. मी षटकार मानणार आणि समोरचे जेवढे कोणी असतील त्याला क्लीन चिट म्हणजे त्या ठिकाणी बोल्ड करणार. निश्चितच आपण जर पाहिलं तर गेल्या 5 टर्म त्या या भागाच्या खासदारांनी यावर्षी विजयी होऊन षटकार मारणार असल्याची प्रतिक्रिया खासदार निलेश पाळके. एबीपी माझा यवतमाळ. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.